नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आणि आज काय हाय गटारी आणि गटारीला आपण काय खाणार? बोकरचं मटण तुम्ही खाता का? खातो. कसली खोटं बोलते. मटण तर खात नाही हा, फक्त काय ते चिकनचा रस्सा खाईल. अय आणि ह्याचे झाले स्कूल जायचे टायमिंग आणि अरे ह्याचे जाईन कपडे वगैरे घालून बसलाय आणि ब्लँकेटची हाल बघा त्याने काय केले. हे सगळं फाडून टाकलंय आणि ह्याला लई घाणेरडी सवय. सकाळी सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन तर बसलेत पण काहीतरी खाल्लंय पण त्यांनी. आणि आता बघा सगळं हे टीव्ही लावून असं बसतो. हा खूप आगाव झालाय हा. झालाय की नाही? शी हसतोय पण कसं बघा ते. पुढचे दोन दात आहेत ना, हे इकडचे ना इकडचे हालताय, ते पाडून टाके ना समजेल. चला तर आज आहे आपली गटारी. तर मी गटारीसाठी पहिला घेतलेलं कांदा का पहिला घेतलेला हे बघा. ही होती आपली तयारी. काय करते मम्मी? गरम पाणी ना तयारी पाहिजे ना करायची. वाटणसाठी कापलेला कांदा बस झाला. चहा प्यायला घेतलेला. वाटण आहे ना आपल्याकडे. हा थोडस वाटण आहे. अजून कांदा कापू का? पाहिजे झाला एवढा. तो दे इकडे. कुठला हा वाला? हा. हा. हे का? हे घे. अजून काय काय कापायचंय? रवा घे तिकडून पाठीमागून. चालेल घेते मी. उतू आज गेलाय पुनपुन पुनपुन करत रडत रडत. कारण मी नाही गेली ना सोडायला म्हणून. रोज मीच जाते सोडायला पण आज थोडस घरात काम होतं ना, तर म्हणून म्हणलं ते अण्णांना म्हणलं तुम्हीच या सोडायला, पण त्याला नको. तो बोलते तुम्हीच या तुम्हीच या तुम्हीच या. तेवढी रडत 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 चाललाय. थांबा कोणाचा फोन आलाय, पप्पांचा फोन आलाय. हॅलो. तर मी आता मटणासाठी काय काय लागेल वाटण वगैरे वाटलंय. ते नाही भाजून ठेवलंय, कांदा खोबरं भाजून ठेवलंय आणि वड्यांचं पीठ पण भिजवून ठेवलंय. नॉनव्हेज पप्पाच बनवतात आमच्या घरी, कारण त्यांच्याच हात सगळ्यांना आवडतो ना, तर तेच बनवत असतात. तर आम्ही सगळं रेडी करून ठेवलं. वाटलं नाही वाटून, कारण का तर त्यांना ना आम्ही काही घेतलेलं आवडत नाही. त्यांचं कसं असतं काय म्हणजे अख्खा मसाला वगैरे घेत असतात. आम्ही कसं करतो त्यात फक्त लसूण आणि आलं टाकून, त्यांना ते आवडत नाही. म्हणून हे भाजून असं करून ठेवलंय. ते आले का ह्यात काय लागेल ते मसाला ऍड करायचा आणि हे वाटायला घ्यायचं. त्यानंतर आता हे तुम्ही ह्याचे पीठ पण बनवून हे बघा पीठ किती लागते आम्हाला, कारण आम्ही 12 माणसं आहोत. तर 12 माणसांना भरपूरच लागतं, कारण 2 टाइम खायचंय ना, म्हणून ते भरपूर जास्तच भिजवून ठेवलंय पीठ. आणि आता मला खायला घेते मेथीचे लाडू आणि कचरा वगैरे पण काढायचे. मी झाडू अशी ठेवले कचरा काढायला. कचरा काढून घेते, त्यानंतर मी जाते दुकानात आणि बाबा येतील. बाबा आल्यानंतर मग त्यांचं जे काय ते बनवायचं बनवून घेतील. काय तू काय बोलतो का? मला ना मोठं होऊन मी स्कूलला जाणार नाही, मला ब्लॉग करायचंय. बघत ना बकऱ्यांच्या भेड्यांच्या ब्लॉग वगैरे. बोल आता कसं बोलतात ब्लॉग मध्ये. Hello guys, this is my new vlog. जोराने बोलायचं असतं. Hi guys, shoot my new vlog. आणि पुढं काय? आज हम लोग आता मी स्कूल आले. आणि दुसरं असं सांग का मी आता 10 वाजता स्कूल वरून सुटलो आणि आता आम्ही कोणाला जाणार 11 वाजता. माझ्या भावाला नीरव सेठ कितवीला आहेत ते? ज्युनियर. हा आता आम्ही 11 वाजता नीरवला घेऊन जाणार आणि आपले खायला काय घेणार आपल्याला? वडा पहिली वडापाव. किती किती दोघांना? एक. आम्ही दोघांना 2 वडापाव घेणार, एक ह्या सेटला एक त्या सेटला. आणि आम्ही त्याला आज स्कूलमध्ये व्हिडिओ काढू. हा तो येताना धाव देताना व्हिडिओ काढू, बघू दे कसं. आणि असं डायरेक्ट हक करायलाच येतो ना तो. हा नीरव आपण व्हिडिओ काढू. चल मी निघते का जेवायला. हा तू किती वाजता येशील? 15 मिनिटांनी. चला घरी जाऊन मटणा खायचं काय. चला मी निघते आता जेवायला. रेनकोट बघू दे, पाऊस कधी पण येतो ना. रेनकोटची तयारी पहिलीच असायला पाहिजे आपली. रेनकोट घेते. चला रेनकोट घेतले. चला आपण निघूया आता घरी आणि नंतर येऊ परत.
आमच्या दुकानाचा पाठीमागचा व्ह्यू बघू शकता, खूप छान म्हणजे खूप सुंदर आहे. हा असा मेन रोड आहे, त्यानंतर इथं समोर एक अशी मोठी बिल्डिंग आणि इथे समोरच आहे नदी. व्ह्यू बघू शकता किती छान आणि किती सुंदर आहे. आणि हे असं आमचं दुकान बॅक साइड वरून लुक आहे, जो असा आहे. आणि इथं आम्ही दोघं मस्तपैकी मजा करतोय, कारण आतमध्ये बसून बसून खूप कंटाळा आणि गरम पण खूप होते, म्हणून दोघं पण आम्ही बाहेर आलोय. बाहेरचं काय करायला, नजारा बघायला. आज दुकानात इतकी गरम होते ना की दुकानात बसायला पण जमत नाहीये. सगळी अशी बसलेत. आज खूप म्हणजे खूपच गरम होते दुकानात, काहीतरीच. हे बघा अशी ह्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे चौघांचं. लोकांच्या घरी गटारी चालू आहे, म्हणजे आज गटारीचे दिवस आहे, उद्यापासून श्रावण चालू होणार. आणि आपल्याकडे वर्षाच्या 12 महिने दुकान 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 चालू असतं. आज काय आहे? आणि आज काय आहे? काय आज गटारा. काय गटारा गटारी. गटारी म्हणजे काय? गटारात लोळायचं. गटारी म्हणजे माहिती तर नाही. चला ना बाबा. गटारा गटारी म्हणजे माहिती काय काय आहे ते तर माहिती नाहीये. मगाशी बोलते रोहातून मला ना गटारी घेऊन यायचंय, त्याचा अर्थ माहिती नाही गटारी म्हणजे काय असतं ते. चला तर आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आपण बनवायला घेऊया वडे. कारण मटण तर सकाळ बनवून ठेवलेलं होतं बाबांनी, आणि तर आता बनवायला घेऊया वडे. त्या वडेला पण कोणकोणतं कोंबडी वडे म्हणतात ना मम्मी, कोण कोंबडी वडे म्हणतात का तो कोण काय म्हणतात, आपण वडेच म्हणतो, कोंबडी बिंबडी काहीच नाही म्हणत. तर हे बघा, तशा प्रकारे एक वडी आपली झालेली आहे आणि ही दुसरी, आणि ते थापतायत. आता मी पण घेते बनवायला, म्हणजे जेणेकरून पटपट होऊ दे. फुगली आहे का? मस्त टबन झाली. फुगलेली असली ना तर नरम नरम लागते, म्हणजे चांगली लागते खायला. आणि ह्याचा पीठ जो आहे ना सकाळी भिजून ठेवावं लागतं. म्हणजे जर बनवायचा किती 8 तास आधी 8 ना मी, तर थोडा वेळ जास्तच. हा, ताबडतोब भिजून पण होतो, पण इतकं कुठली फुगते कधी तर कुठली फुगत नाही, म्हणून थोडा टाइम ठेवायचा, कारण त्यात रवा वगैरे असतो ना, ते फुगायला टाइम लागतो. म्हणून थोडं लेट बनवलं ना तर मस्त खुसखुशीत होतात. आणि मटन सोबत तर आहा मस्तच लागते. चला हे बघा बनवायला घेतलंय, आणि इकडे ह्या पातेल्यात ठेवलंय भात गरम करायला. लोक ह्याच्यात मोदक बनवतात, तर आम्ही ह्याच्यात भात गरम करायचं, डाळ गरम करायचं, अशा काम करतो. हे बघा ह्याच्यात असं भात ठेवतो आम्ही. आम्ही ह्याचे मोदक नाही बनवत, आम्ही त्यात मोमोज झाले, भात गरम करायचं, अशीच काम करत असतो. आज वड्या ना चांगले म्हणजे फुगतायत, बनवायला पण असं आवड वाटते. जेव्हा फुगत नाही ना, चिरमटतात ना, तेव्हा बनवायची पण आवड नसते. मी नसते असं. आज मस्त फुगतायत. पटपट होतात ना. आणि आम्ही दोघी दोघी बनवतोय, कोण असं बनवतं का? हा, आम्ही दोघी दोघी बनवतोय, कारण पटपट होऊ दे. कारण आमच्या घरच्या लोकांना 9 वाजता जेवायला लागतं. आम्ही कसे मिळून बनवतो बघा, सासवा सुना. कोण असं बनवतो का असं? तुम्ही करपवू नका ना. आम्ही मिळून मिळून काम करतो बरं का. तू पीठ भिजवलास, पण त्यात काय काय घेतलास काय नाही वड्यांमध्ये? नाही, पीठ नाही भिजवलं. ते सांगायला नको. नाही 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 नाही. हेवी ना, म्हणजे आमच्या सासूबाईंनी सगळं करून दिलेलं, रेडी ठेवलेलं, त्यात उत्तोरे वगैरे घेतलेलं. मी फक्त गार पाणी घेतलं आणि मलला. बाकी मी काहीच नाही केलं. पण आज मी चांगला मललाय. म्हणजे कसं तो मम्मी जेव्हा करते ना, पीठ पातळ करते. येतो पीठ तो पातळ ना, येतो माझ्या हातात. माझ्यातून आला नाही वाटत हा. म्हणून तू घट्ट आहे. पण तो अरे पण फुगण्याशी मतलब आहे, घट्ट असे पातळ नाही, पातळ असतं ना त्याच्यामध्ये हा. येतो पीठ. आज पीठ आलाय, मम्मीचं म्हणणं असं आहे, पीठ वर आलाय नाही, पण फुगल्यात. फुगल्यात जाऊ द्या, वर नाही आला तरी चालेल, पण फुगल्यात ना, ह्याला महत्वाचं आहे. बास झाला करू